खमण ढोकळ्यासाठी मी 2 वाट्या बेसन पीठ घेतले, अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, 1 चम्मच निंबू सत्व घेतलंय, 2 चम्मच मी साखर घेतलेली आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला पाणी टाकून मस्तपैकी फेटून घेऊया. आधी सुक्क असतानाच थोडंसं सुक्कच फेटून गिठोडी मोडून घेऊया. 1 पुडी इनोची मी इथं टाकलेली आहे. त्यानंतर थोडंसं पाणी घालून खूप फेटायचं आहे त्याला. जास्त प्रमाणात फेटलं, जितकं फेटलं तितकं खमण भारी येतं. तर आता बघा पाणी उकळलं आहे, त्याच्यात तेल लावून ताट ठेवलं आहे, आपलं बॅटर इथं टाकलेलं आहे, झाकून दिलेलं आहे. त्यानंतर खमण होतं तोपर्यंत मिरच्या तळून घेतलेल्या आहे, थोडंसं जिरं, थोडंसं राई, अर्धा ग्लास पाणी टाकून मी इथं पाणी उकळून घेतलेलं आहे. चला आपलं खमण पण इथं झालेलं आहे. मस्तपैकी असे काप करून घेऊया. तुम्हाला जसे लागतील तसे इथं तुकडे करून घ्यायचे. बघा मस्त मऊसूत असं खमण आपलं इथं झालेलं आहे. तर चला आता हे सर्व काही पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. खूप मस्त खमण या सर्व करायला वरून कोथिंबीर